वडिलांना विचारायचो की तुम्ही आईचं असं कसं सिलेक्शन केलं. स्थळ बघायला जाण्याचा प्रकार असतो. वडील माझे सांगायचे, खरं आता सांगतो मी की बरीच स्थळ बघितलेली होती. ते खरं सांगतात का खोटं सांगतात आता आपल्याला पुरावे नाही, पण म्हणतात की खूप पीस असतात ना, म्हणजे ब्लाउजचे ते बघायला स्थळ गेल्यानंतर ते मुलीच्या ओटी भरायची असते. एवढे माझे पीस ते संपले असे सांगतात. आईकडे माझ्या ज्यावेळी गेले होते, घाणवड माझ्या आईचं गाव, तर त्यावेळी नाना सांगतात की स्थळ बघायला गेल्यानंतर प्रश्न विचारतात ना, बरोबर आहे ना मुलींनो. तर प्रश्न विचारल्यावर बरेच प्रश्न असतात. त्यावेळी वडिलांनी आणि बरोबर गेलेले जे होते स्थळ बघायला, त्यांनी आईला विचारलेला प्रश्न होता. काय प्रश्न होता की 1 किलो डाळ, किती 1 किलो डाळ, त्याच्या पुरणपोळ्या करायच्या आहेत, गुळ किती घालायचा. तर या प्रश्नाला माझ्या आईने उत्तर दिलं होतं. बघा, जर सामान्यपणे नॉर्मल आपण जर गोड करायचं असतील, जास्तीचं गोड करायचं असतील तर लोक 1.25 किलो गुळ घालतात. 1.5 किलो जर कमी गोड करायचं असेल तर, आणि नॉर्मल करायचं असेल तर किती घालतात, 1 किलो घालतात. तुम्हाला येत असतील कदाचित पुरणपोळ्या. पण 1 किलो डाळ पुरणपोळ्या करायच्या आहे, गुळ किती घालायचा, माझ्या आईने उत्तर दिलं होतं परिस्थितीनुसार घालायचं. आणि माझी आई ती एमपीएससी यूपीएससी ची मुलाखत असते ना, त्यात ती पास झाली होती आणि मग सिलेक्ट झाली होती. ती माझी आई म्हणली, सरांनी सांगितलं की कारण मला तिथं आम्ही केबिन मध्ये बसल्यावर पण आताही सांगितलं की चांगलं कारण नसेल तर आपल्याला यश मिळत नाही. मला कारण मिळालं होतं. तुम्ही पण सगळ्यांनी इथपर्यंत पोहोचण्याचं कारण शोधलं असेल, मिळाले असेल. मी सांगतो खरं, हे खांद्यावरचं स्टार्स पुस्तक आहे. माझ्या सरांनी सांगितलं, भिंगे सरांनी. मी खरंच म्हणजे त्यांना किती छान वाटतंय, मी अनुभवतोय की आपला विद्यार्थी आहे तो या स्टेजला आलेला आहे. मी पण बऱ्याच जणांना शिकवलेलं आहे. एखादा कॉल करतो, कॉन्स्टेबल झालेला असतो किंवा तिकडे नक्षल भागात आम्ही केलेली फौजदार फॅक्टरी, कॉल करतो आणि सांगतो की सर माझं सिलेक्शन झालेलं आहे. सिलेक्शन झालं तेवढा पुरताच नाही, सतत मध्ये आधे सरांशी कॉन्टॅक्ट आहे आणि त्यांना आपल्या विद्यार्थ्याची आपुलकी मिळते. सर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कधी आठवतं का न आठवतं, चौरे सरांनी पण सांगितलं, आम्ही यांच्याकडूनच शिकलेलं आहे की लिहायचं असतं कसं, बिगिनिंग कसा असावा, तो मिडल कडे खेचून घेऊन जावा असा असावा, त्याचा एंड कसा असावा, क्लायमॅक्स असावा, हे यांच्याकडून शिकलेलं आहे एसे. आणि ती त्या पुस्तकात झलक ती दिसते आणि लिहिताना मला तेच आठवायचं, आपण हे कसं लिहिलं पाहिजे. कारण का वाचन संस्कृती आता तर ती संपत चाललेली असं म्हणतो. पण मी आता अलीकडे या 2 महिन्यामध्ये या पुस्तक जगतात, पुस्तक विश्वामध्ये बऱ्याच लोकांना बघत आहे आणि ती उपजत आहे असं मला वाटत आहे की खूप आता ती पुढे चाललेली असं मला वाटत आहे. चौरे सरांचं हे पुस्तक आहे, नागपूरमध्ये सरांनी मला दिलं होतं. ते मी नानाने पण पूर्ण वाचलं. नानाच्या चेहऱ्यावर एवढं हास्य होतं, हसत हसत ते वाचत होते. बघा, मला पण लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. ते नसबंदी करायच्या वेळेच्या गोष्टी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. पुस्तकामध्ये काय ताकद असते, तो काळ पूर्ण आहे तो त्यामध्ये मांडलेला गेलेला होता. खूप सुंदर पुस्तक आहे ते. सर आहेत, कुलकर्णी सर पण आहेत बसलेले, माझे गुरु आहेत. मूर्ती सर, हे 3 माझे गुरु. आमचे इंग्लिश डिपार्टमेंटला मी होतो, याच कॉलेजमध्ये मी शिकलेलो आहे. या कॉलेजचा मी असल्याचा मला कायम अभिमान आहे. मी आटपाडीचा असलेला मला कायम अभिमान आहे. तुम्ही बघत असाल, मी माझं पुस्तक तुम्ही काढलं, पहिल्याच पानावर तुम्हाला मुक्काम पोस्ट बलकुरी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली दिसणार. मी मुद्दाम टाकले आणि जिथं माझ्या मुलाखती झाल्या, एबीपी माझ्यावर मुलाखत झाली, त्यावेळी मी आवर्जून सांगितलेलं आहे मी कुठला आहे म्हणून, कोणत्या गावचा आहे म्हणून. माझ्या गावचं
नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशात गेलं पाहिजे. तो माझी हृदयातून निघणारी भावना. का गेलं पाहिजे? तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे. तुम्ही पण याच मातीतले आहात. या मातीतूनच अशी पुढे जाणारी लोक तयार होतात हे तुम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे. आणि आपल्या मातीवर आपल्या सगळ्यांचं प्रेम असतंच. म्हणून मी पहिल्यांदा सुरुवातीलाच माझ्या शिक्षकांचा सगळ्यांना मी प्रणाम करतो. आटपाडी कॉलेजला कायम मी काय तर ऋण आहे, ते ऋणात कायम राहील. शिवाजीराव भोसले सर प्राचार्य आहेत. भोसले सरांची आठवण, आम्ही इथं भोसले सरांचं, शिवाजीराव भोसले सरांचे ऐकलेले व्याख्यान त्यांच्या नावावर मला आठवतात. किती सुंदर, म्हणजे एवढी परंपरा असलेले हे मोठं आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे हे कॉलेज आहे. सरांना मी सांगतो, सर काय मी ऋणात राहील या कॉलेजच्या. मी गेल्या वेळी विजयलाही सांगितलं होतं, मी ज्या ठिकाणी आहे कोर्सवन ठिकाणी हे जगातलं आता जगातलं जागतिक दर्जाचं ठिकाण बनलेलं आहे. कमांडो माझे तिथे असतात, 500 कमांडो आहेत. ते नॅशनल दर्जाचे जेवढे पण कमांडोज आहेत त्या सगळ्यांमध्ये आता टॉपचे कमांडो म्हणून गेले झाल्यात. ह्या वर्षी जे कॉम्पिटिशन झालं त्या कॉम्पिटिशन मध्ये माझ्या कमांडोवर मी 6 ट्रॉफी घेऊन चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. ते बघणं दुर्लभ आहे. मी आहे तेव्हापर्यंत तू ये म्हणलोय आणि तो येणार आहे. आपल्या एनसीसीच्या काय मुलांना तिथे घेऊन मी व्यवस्था करतो म्हटलेलं आहे की माझ्याकडून काय होईल असं मी छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या रूपात मी करू शकतो तेवढ्या मी नक्की करेल. सर पुस्तकाविषयी मला हे सांगायचं आहे, खांद्यावरचे स्टार्स जे आहे खांद्यावर असतात पोलिसांच्या, ऍक्च्युली ते प्रतीक म्हणून त्या पुस्तकाचं नाव रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी दिलेलं आहे. वास्तविक पाहता आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर स्टार्स आहेत. हे त्या पुस्तकाचा नक्की काय तर स्टार आहे. आणि शिक्षक पण आहे ते तर खांद्यावर स्टार घेऊनच काय केलेलं असतात, मुलांना घडवत असतात. अर्थ असा आहे, अंधकारमय जीवनामध्ये जी लोक आहेत त्यांना प्रकाशात आणण्याचं जे पण कोण काम करत आहेत ते त्यांच्या सगळ्यांच्या खांद्यावर काय तर स्टार आहे. शिक्षकांच्या खांद्यावर आहेत तर आहेत का, तर अंधकार जीवनामध्येच आपण जगत आहोत, कुठल्या अज्ञानाच्या, आणि त्यांनी आपल्याला ज्ञान प्रकाश दिलेला आहे आणि आपलं जीवन काय तर प्रकाशमय बनवलेलं आहे. मग असं प्रकाशमय जीवन बनवणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो डॉक्टर असेल, घर बांधणारा असेल, पोलीस असेल, कुठल्याही क्षेत्रातला बिझनेसमॅन असेल, लेखक असेल, सगळ्यांच्या खांद्यावर काय तर स्टार्स आहेत. आणि सगळ्यात जास्तीचे चमकणारे स्टार्स कोणाच्या खांद्यावर असतात, पत्रकारांच्या. आणि आज पत्रकार दिन आहे. पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर जे आहेत 1812 ला त्यांचा जन्म झालेला होता. 34 वर्ष त्याने काय केले, जगले 1846. आणि ते काय करून दिले, महाराष्ट्राला आपल्याला सगळ्यात पहिला मराठीतला दर्पण नावाचं मराठी वृत्तपत्र त्यांनी काय तर छापलं सुरू केलं. आणि त्यांच्या नावाने आज आपण काय करतो, त्यांच्या जयंतीच्या नावाने आज पत्रकार दिन साजरा करतो. ते खरे समाजाला दिशा दाखवणारे पत्रकार असतील तर, पोलिसांमध्ये पण तसंच आहे, असतील तर, शिक्षकांच्या मध्ये पण तसंच आहे, असतील तर, पण आहेत म्हणून काय तर जग सुंदर आहे ह्यावर पण माझा काय तर हा विश्वास आहे. आणि या सगळ्या पत्रकारांना मी काय करतो, मनापासून हृदयापासून काय करतो तर सलाम करतो, सॅल्यूट करतो. आजच्या दिवशी त्या सगळ्यांना काय करतो तर शुभेच्छा देतो. खांद्यावरचं स्टार पुस्तकाचं टायटल विषयी मी सांगितलं आणि हे लेखनामागची प्रेरणा हीच होती की मी पुस्तकामुळे घडलेलो आहे. पुस्तकांचा खजाना सांभाळणारे माझे काळे सर, इथं गोविंद काळे सर बसलेले आहेत. त्यांनी आमच्या वेळी ग्रंथपाल म्हणून होतो, त्यांनी आम्हाला बरीच पुस्तकं वाचायला दिलेली आहेत. वाचनानं आपण घडत असतो. कसं घडतो मुलांना तुम्हाला माहित आहे का? हो का नाही सांगा? नसेल तर नाही ना, मलाही माहित नव्हतं. तुम्ही तुमच्या वेळी वयामध्ये मी होतो, वाचायचो, शिक्षक सांगायचे म्हणून वाचायचो. आता तर आपण वाचतच नाही. आपण काय वाचतो, मोबाईलवरच्या कोटेशन वाचतो, पण वाचतो आपण छोटी छोटी कोटेशन वाचतो, कुठलं काय तर स्टोरी बघतो. त्यावेळी तसं अजिबातच नव्हतं. मी तुम्हाला एक 5 मिनिटांमध्ये सांगणार आहे की वाचायचं कशासाठी असतं, वाचनानं काय होतं ते मी तुम्हाला 5 सांगेन. मला काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. एक न्यूरोबायोलॉजिकल कंडिशन आहे.
माणसाला ना आनंदी राहायला 5 गोष्टी लागतात. न्यूरोबायोलॉजिकल 5 म्हणजे हार्मोनियल सिक्रेशन व्हायला लागतं 5 गोष्टींचं. ज्याला एक आहे डोपामाइन म्हणतात, एंडोर्फिन म्हणतात, सेरोटोनिन म्हणतात, ऑक्सिटोसिन म्हणतात आणि मेलाटोनिन. अशी 5 प्रकारची हॅपी हार्मोन्स आपल्या मेंदूतून काय होत असतात, पाजरत असतात. त्यावेळी आपल्याला आनंद होतो. डोपामाइन कधी पाजरतं, ज्यावेळी आपल्याला सेन्स ऑफ अचिव्हमेंट आली, शाबासकी दिली का पाजरणार, गळ्यामध्ये मेडल पडलं का पाजरणार, सर्टिफिकेट मिळालं का पाजरणार. आता मला भरपूर पाजरलं, सगळे कौतुक करत होते पुस्तकाविषयी, पाजरलं, आनंद होतो. 5 किलोमीटर रन केलं का पाजरतं, कविता लिहिली का पाजरतं, पुस्तक लिहिली का पाजरतं, पुस्तक वाचलं एखादं कंप्लीट केलं का तरी पण पाजरतं. एंडोर्फिन कधी मिळतं, ज्यावेळी तुम्ही रोज 45 मिनिटं व्यायाम केला, निसर्गात फिरला किंवा सूर्योदय बघितला का मिळतं. सेरोटोनिन कधी मिळतं, तुम्ही निस्वार्थपणे जर सेवा करत राहिला जगाची, अनकंडिशनल लव ठेवून, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, तर तुमचा ते पाजरणार म्हणजे पाजरणारच. बघा, एसटी मध्ये बसलेले एक आजी आलेली आहे किंवा आजोबा आहे, हातात काठी आहे, तुम्ही बसलाय, उठून उभा राहिला आणि तिला तुम्ही बसायला दिला, तुमच्या तो सेरोटोनिन पाजरणार, बरं वाटणार. येस, मला त्रास झाला तर चालेल, तिला बसायला दिलं. रक्तदान करतोय, जीवन उत्सव म्हणून एक आहे, पाजरते ते. कुणाच्या तर कामाला येतोय, म्हणजे तुम्ही जिथं जिथं निस्वार्थ सेवा करत राहाल तिथं काय होतं, सेरोटोनिन पाजरतं, आनंद मिळतो. चौथा आहे ऑक्सिटोसिन. सेरोटोनिन आणि पाण्यावर प्रेम करण्यावर पण मिळतो. बरीच भरपूर मुलं असतात, लहान मुलं असतात, मुली असतात, मुलं असतात की त्यांना डॉग्स आवडतात, कॅट आवडतात, सेरोटोनिन मिळत असतं. ऑक्सिटोसिन कशामुळे मिळतं, सगळ्यांशी मैत्री वाढवल्यामुळे, स्नेहबंध वाढवल्यामुळे, एकमेकांच्या प्रेम केल्यामुळे, प्रशंसा केल्यामुळे ते वाढतं. आणि शेवटचं आहे मेलाटोनिन, की जे श्रद्धा ठेवल्यामुळं आणि चांगल्या 8 तासाच्या झोपेनं मिळतं. ह्या जर गोष्टी केल्या, आपल्याला आनंदाची जी इंडेक्स आहे ना, तो वाढत असतो. बघा, आनंदाचा इंडेक्स जर आपण आनंदी आता नसेल तर काहीतरी चुकतंय, ते आपणच शोधून काढायला पाहिजे. काय चुकतंय तर ह्या 5 हार्मोनचं सिक्रेशनच होत नाही आपल्याला. डोपामाइन मिळतंय पण मोबाईल मधून मिळतंय, ते निगेटिव्ह डोपामाइन आहे, ते तुम्हाला काय करतं, शरीरावर परिणाम करतं. डोपामाइन व्यसनानं पण मिळतं, ड्रग्सनं पण मिळतं, पण ते काय करतं, निगेटिव्ह परिणाम करतं शरीरावर. दिवसभरामध्ये आपलं मन काय, मन म्हणजे सतत आणि ऑटोमॅटिक विचार करणारे एक यंत्र आहे, आपण म्हणू चैतन्य यंत्र आहे, ते कधीच थांबत नाही. कुणाचं थांबलंय का, तू चष्मा तुझ्या मागं व्हिडिओ करतो, तुझ्या मागं, हा तूच बघतो, इकडे तिकडे उभा राहतो, हा तूच उभा राहा. कधी विचार करायचा थांबतो का, शून्यात जातो कधीच जात नाही. कोण जात आहे की ते आपण काय विचार करत असतो, झोपेचा विचार करत असतो, त्याच्यावर पण मी बोलू शकतो, सांगू शकतो तुम्हाला. बस काय नाव तुझं, विजय. विजयसाठी टाळ्या वाजवा यार. का वाजवणार, काहीच नाही, त्याला बरं वाटावं. प्रशंसा केल्यामुळे त्याला बरं वाटतं. बघा, हे फेसबुक आणि व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम जे चालू आहे ते कशावर आहे, प्रशंसा केल्यामुळे ऑक्सिटोसिन किंवा डोपामाइन मिळत असतो लोकांना, म्हणून ते चालतंय. जास्तीत जास्त आपल्याला काय मिळाव्या, लाईक्स मिळाव्या. सांगतो, जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात बेस्ट कोणती गोष्ट असेल, आपण आपल्याला आवडणं. माझ्या विजयला मी चॅलेंज देतो, 10,000चं मी काय करेल, बेट हारेल की त्यानं माझी फेसबुक वरची किंवा इंस्टाग्राम वरची कुठलीही पोस्ट असू दे, त्याने एखादी अशी पोस्ट काढून दाखवावी ज्या पोस्टला माझ्या स्वतःच लाईक नाही. मी काय करतो, एखादी पोस्ट तयार करतो, त्याला स्वतःच लाईक करतो आणि मग जग मारते जेणे करू काय विजयासाठी पण काय, आपल्याला जगाचं काय घेणं देणं नाही. तुला आवडतंय ना तर टाक, त्यातून लोकांना प्रेरणा मिळेल, मिळते.
नाही मिळाली तर नाही मिळेल, मला तर मिळाली. आपण स्वतःला काय केलं पाहिजे, पहिल्यांदा आवडलं पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे तर आपण जगलं पाहिजे. आणि मग आपण स्वतःला कधी आवडायला लागतो, आपण जर रिदम मध्ये लाईफ जगत असेल तर. रिदम म्हणजे काय असतो तर आपण दिवसभरामध्ये माझं मन मी सांगितलं सतत आणि स्वयंभू विचार करत असतं. ते विचार करणारं मन मॅक्झिमम 65,000 विचार 24 तासात येतात आणि मिनिमम 20 ते 25,000 विचार आपल्या मनामध्ये येतात. हे कसं चेक केलं तुम्ही, असं जर तुम्ही विचाराल तर मी चेक पण केले ना. आता सायन्स पण सांगतं, न्यूरोबायोलॉजिकल सायन्स पण सांगतं की हे एवढे आपल्या मनामध्ये, तुम्ही किंवा गुगलवर तुम्ही विचारलं की दिवसात किती मॅक्झिमम विचार येतात तर ते रेंज देतं. किंवा तुम्ही 5 मिनिटं एका विचाराला धरून चाला आणि 5 मिनिटं नुसतंच बसा, अलार्म लावा. 5 मिनिटानंतर तुम्ही मागं गेला, लिंक जोडत गेला तर तुम्हाला कळेल 20 ते 24-25 असे विचार मिनिटात येतात. कुणाचे जास्त येतात, कुणाचे कमी, 15 पण येतात, पण त्या रेंज मध्येच येतात. ज्याचं मन सगळ्यात जास्त विचार करत असेल 60-65 विजय, त्याचं मन डिप्रेशन मध्ये असेल, निराशामध्ये असेल का आनंदी असेल? आनंदी असेल. ज्याचं मन बस खाली 60 ते 65,000 विचार करत आहे त्याचं मन आनंदी असेल का ज्याचं मन 20 ते 25,000 विचार करत आहे त्याचं मन जास्त आनंदी असेल? 20 ते, त्याला प्रश्नच कळाला नाही, तुझं चुकलं नाही, त्याला गडबडीत विचारलं म्हणून. तर जो काम असेल म्हणजे काय, कूल असेल, शांत असेल, ज्याच्या मनाच्या विचाराची रिदम जी आहे ती कशी असेल तर स्लो असेल, तो काय तर पीसफुल असेल, त्याला आनंदी वाटत असेल, त्याला त्याच्या मनामध्ये प्रेमाची भावना येत असेल, सुखाची भावना येत असेल, आनंदाची भावना येते असेल, तो सगळ्याशी नर्म असेल, तो सद्गुणांची खाण असेल. आणि ज्याच्या मनामध्ये 60-65 सतत हे का ते, असं का तसं, आणि पाप करत राहत असेल, कंसामध्ये ज्याला आपण पाप म्हणतो ते, भीती, मला पोलीस पकडतील का, मी हे केलंय, मी चोर, जे पण असेल त्याची मनाची गती काय असेल तर जास्त असेल, त्याला डिप्रेशन मध्ये असेल, निराशामध्ये असेल, तर आपल्या सगळ्यांचं शिक्षण म्हणून सगळ्यांचं आपल्या टार्गेट काय असलं पाहिजे, आपल्या मनाच्या विचाराची गती आहे ना ती 25, 30, 35 हजाराच्या वरती जाऊन दिली नाही पाहिजे, गेली नाही पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, शिकायला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे किंवा जगलं पाहिजे. त्यामुळे बघा आपण रचनात्मक बरीच कामं करू शकतो. मग मोबाईल काय करताय, मोबाईल हे जगातलं वैश्विक प्रज्ञा देणारं सगळ्यात सुंदर साधन आहे, हे मी म्हणतोय. पण त्याचा जर आपण व्यवस्थित वापर नाही केला तर आपल्या विचारांची गती वाढवायला ते काय तर कारणीभूत आहे. ते 60-65 हजाराकडे विचार आपण येते का, तर आता मी अमेरिकेतली बातमी बघतोय, दुसऱ्या वेळी मी केरळ मधला मर्डर बघतोय, तिसऱ्या वेळी इलेक्शन आटपाडीतलं बघतोय, कधी मी मणिपूर मध्ये जातोय. एवढ्या स्क्रोलिंग मध्ये आपल्या मनाच्या ज्या विचारांची गती आहे ना, रिदम जी आहे ना, ती त्या 25, 30, 35 हजारात पाहिजे, ती होत नाही. ती एकदम आपण काय करतोय, एवढ्या जास्त विचारांची गती वाढवतोय आणि त्या गती वाढल्यामुळं एवढे सगळे ज्ञानाचं बंबार्डिंग आपल्या मेंदूमध्ये होते. त्या ज्ञानावर प्रोसेस करायलाच मेंदूला काय मिळत नाही तर वेळ मिळत नाही, आणि त्यामुळं आपण चिडचिडापणापासून सगळ्या प्रकारचे, डिप्रेशन पासून, एन्झायटी पासून सगळे प्रकार आपले वाढलेले आहेत. आणि शेवटी आपलं ऍग्रेशन वाढलंय. लहान मुलं बघा ऍग्रेशन मध्ये आहेत, काही मुलं व्हायलन्स मध्ये पण आलेले आहेत, आणि शेवटी सुसायडल टेंडन्सी वाढलेली. म्हणून रिदम मध्ये आपल्याला विचार करायची सवय लागावी, म्हणून वाचलं पाहिजे. आणि पुस्तकं तुम्हाला ती करायला होतात. सर मी आपल्या देखत आज माझ्या मनात विचार आला, 6 जानेवारी आहे, बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आहे, आज वेगळा हा प्रोग्राम पण आहे, की वर्षभरामध्ये जो सगळ्यात जास्तीचं पुस्तक वाचेल, बेस्ट रीडर ऑफ द इयर म्हणून मी सर दरवर्षी 10,000चं बक्षीस देईल. सरांनी ते सांगावं, दरवर्षी अशी लिस्ट काढावी, कोणती कोणती पुस्तकं वाचलेली, त्याची सत्यता पडताळावी आणि एक नाव द्यावं. मी सुंदर असं त्याला एक सर्टिफिकेट दिलं आणि बक्षीस पण देईल. वाचन ही अशी संस्कृती आपण सगळ्यांनी वाढवूया.
आणि मग त्याचाच एक भाग म्हणून मी पुस्तकाने घडलो. माझ्याकडे पण खूप आता अनुभव आलेले आहेत. मी ते का लिहू नये? मी व्यक्ती म्हणून सीमित आहे. मी ज्या भागामध्ये काम करतोय त्यांना माहित आहे की असं आपण काम करू. ज्या भागामध्ये काम करतोय तिथल्या ज्युनियर ऑफिसरला माहित आहे की आपण असं करायला पाहिजे. ते मला कळालंय, माझ्या अध्ययनामुळे कळालंय, शिक्षकामुळे कळालंय, त्यांनाही कळावं म्हणून हा व्यक्ती न राहता तो विचार व्हावा म्हणून आपण ते लिहावं. आणि मी लिहिलं. आणि ते असं तसं नाही की तुमच्यामुळेच काय झालेलं आहे की तेवढं खपलं गेलेलं आहे आणि सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा धन्यवाद. कारण सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रेम करणारी सगळी आठवडीची माझी लोक आहेत. अभिप्राय बघितला त्यांना आपलं वाटतंय माझा हा गणानं नाही असं वाटतंय. त्यांच्या अभिप्राय मला पत्र पण आले, महाराष्ट्रातून पत्र येत आहेत. सर बसले सर मला सांगायला आवडेल ना, औरंगाबाद म्हणजे जे छत्रपती शिवाजी संभाजीनगर जे आहे तिथून मला एक सुंदर पत्र आले 2 पानाचं. वाचक आहे 70 वयाचा आणि ते एवढं भरभरून लिहितात माझ्याबद्दल. त्यांनी हजारो पुस्तकं वाचली, घरीच त्यांच्या 4000 पुस्तकांची लायब्ररी. ते सांगतात जर आठवड्याला मी 4 पुस्तकं लायब्ररीला घेतले देतो. अशी अनेकांचे अभिप्राय आलेले आहेत. आणि हे सांगतो पुस्तक कुठल्याही पोलिसांसाठी नाही, पोलिसांनी वाचावं असं नाही. त्यातून एक वैश्विक भावना तयार होते, आपण जगावं कशासाठी. आणि हे मी स्वार्थ म्हणून केलेलं आहे. मला सेरोटोनची हॅबिट लागलेली सवय की मला काय तर समाजसेवकाला आनंद मिळतो आणि ते करत राहायचं. बघा ना ईश्वरानं नीतीनं किती भारी केलेलं आहे. तुम्ही काय करा, सेन्स ऑफ अचिव्हमेंट आली का तुम्हाला आनंद मिळणार. तुम्ही व्यायाम केला का आनंद मिळणार. तुम्ही प्राणायाम केला का आनंद मिळणार. समाजसेवा केली का आनंद मिळणार. प्रशंसा केली का आनंद मिळणार. छंद जोपासले का आनंद मिळणार. चांगली झोप घेतली का आनंद मिळणार. चांगलं खाल्लं तर आनंद मिळणार. श्रद्धा ठेवली का आनंद मिळणार. किती भारी. एवढ्याच गोष्टी आणि या गोष्टीला पैसेच लागत नाही. त्या गोष्टीला पैसेच लागत नाहीत. एवढंच करत राहायचं. सेन्स ऑफ अचिव्हमेंट मध्ये मी ट्रेक करतो. ह्या वर्षात मी टार्गेट ठेवतो 10 ट्रेक करायचं. मला आनंद मिळतो. यासाठी आपण काय करायचं, वाचायला पाहिजे. मी आज तुमच्या सगळ्यांच्याकडून शपथ घेणार आहे. खांद्यावरच्या स्टार्स पुस्तकाला तुम्ही हात पण लावू नका, पण कुठलीही चांगली पुस्तक. मी आता सरांना सांगितलं 11-12 ला असताना मी 12वीच्या एका क्लासमध्ये मी होतो. आणि त्या सरांनी मला सांगितलं होतं, सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही जर 11वी-12वी हा टर्निंग पॉइंट म्हणता, त्यामध्ये तुम्हाला मेडिकलला इंजिनिअरिंगला ऍडमिशन नाही मिळालं आणि तुम्ही ग्रॅज्युएशन करत आहात, तर ही 12 पुस्तकं आहेत. ह्या 12 पुस्तकांची नावं लिहून दिली होती आणि मी तशीच माझ्या डायरीमध्ये वहीमध्ये लिहून ठेवलेली होती. ती मी ग्रॅज्युएशनच्या वेळी ती मी इथं वाचली. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय, आम्ही आणि आमचा बाप मी त्यावेळी वाचलेलं आहे 2000 सालामध्ये, 99-2000. नरेंद्र जाधवांचं ते पुस्तक काय आहे तर नरेंद्र जाधवाचा बाप जळगाव हद्दीतला, जळगाव भागातला. तर ते काय करतात 99-2000 सालाचं मी ज्यावेळी होतो इथं कॉलेज त्यावेळी वाचलं. तर तो बाप त्याच्या स्वतःच्या 3 मुलांना आयस करतो. किती 3 मुलांना. बाप कोण होता, तो एकदा लहान होता आणि मुंबईला फिरायला होता. नरिमन पॉइंट मध्ये बघितलं, माहितीये, माहितून ऐकून असेल तर त्या नरिमन पॉइंट वर फिरायला गेला होता आणि तिथले चकाचक रोड सगळे बघून पान खाल्लं होतं त्यानं. तोंडामध्ये पान होतं. ते कुठं थुंकायचं, चकाचक रोड आहे म्हणून बंडीवर करून त्यात थुंकलं. असा तो बाप स्वतःच्या मुलांना, 3 मुलांना काय करतो, आयएस करतो. आणि एक मुलगा शिवाजी पुणे विद्यापीठाचा काय म्हणतो, कुलगुरू म्हणतो. तो भारतातला सगळ्यात श्रेष्ठ इकॉनॉमिक्स मधला तज्ञ बनतो, नीती आयोगाचा अध्यक्ष बनतो. एवढा मोठा होतो. त्यांचं ते पुस्तक आणि त्या पुस्तकामध्ये एकच वाक्य मला भावलं होतं. कुठलं, त्याच्या बापाने सांगितलेलं, नरेंद्र जाधवांच्या काय सांगितलं होतं की जगामध्ये काही हो पण टॉपचा हो. चोर झाला तरी चालेल पण टॉपचा चोर हो. आणि तेच वाक्य मी घेऊन चाललो होतो. मी पुण्याला ज्यावेळी गेलो अभ्यास करायला त्यावेळी पास व्हायचं हे डोक्यातच नव्हतं. गजानन तुला टॉपचं यायचं आहे, त्यामुळे पास व्हायची भीतीच निघून गेली. आणि मी टॉपचा नाही आलो, 4था आलो. पण डीवायएसपी झालं तर मला जे पाहिजे होतं ते मिळालं मला. तर हे पुस्तक आपल्याला देत असतं.
श्रीकांत सरांनी जे वाक्य सांगितलं ते मला कुठं तर भावलेलं होतं, ते मी लिहिलेलं पण आहे. म्हणजे आपलं नशीब तळ हातावरच्या रेषावर नसतात, ते जरा खाली असतं. कुठं असतं? मनगटात असतं. किती भारी वाक्य आहे हे. पुस्तकात वाचायला आपल्याला मिळतं, म्हणून आपण ते वाचावी. तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्यावी, कमीत कमी आणि 2 पुस्तकं. किती वाचाल का सगळे? वर्षातून फक्त 2 पुस्तकं. 2 खूप झाली, मिनिमम म्हणतोय. मग तुमच्याशी मी कॉम्पिटिशन लावलेली आहे, मग 10 होतील. त्याला ते बक्षीस मिळालं. तुम्ही वाचा. मी काय करायचो, कुठं जिथे जिथे जायचो अशी लेक्चर्स ऐकायचो. मला त्यासाठीच वाटतं की पुण्यामध्ये मी अभ्यास करताना पहिल्यांदा काय तर दैनंदिनी बघायचो सकाळ पेपरची, आणि तिथं लिहायचं आज पुण्यात काय, बालगंधर्वला कुठं काय आहे, टिळक स्मारकला कुठं काय आहे हे बघायचो. आणि जिथं जिथं फुकट असायचो तिथं मी जायचो. आणि मग मोठ्या मोठ्या लोकांची लेक्चर्स असायची मोफत. आणि मग लेक्चर झाल्यानंतर कधी तर मी त्यांना हळूच संधी मिळाली तर भेटायचो. विजय भटकर पासून भरपूर मोठ्या मोठ्या लोकांना मी भेटलो. त्यांना एकच प्रश्न विचारायचो, ऑटोग्राफ वगैरे असं काय घ्यायचो नाही की सर तुमच्या एका आवडीचं पुस्तक सांगा. लाखो पुस्तकं आहेत बाजारात, आपण कुठं शोधायची? त्यांच्या आवडीचं पुस्तक आपल्यालाही आवडेल म्हणून ते काय तर नोंद करून घ्यायचं आणि येऊन आपण ते वाचायचं. असं करा. त्यासाठी पुस्तक वाचा, आणि पुस्तकाला तुम्हाला भरपूर काही मिळेल. एका व्यक्तीचं आयुष्य त्या पुस्तकात धरलेलं असतं. सरांचं पुस्तक, त्या काळ पूर्ण काळ समोर येतो आपल्या. तुम्हाला कळेल तो काळ कसा होता आपल्या आठवडीतला. कसे लपून बसायची लोक, नसबंदी, मजेशीर आहे. अनेक अशी पुस्तकं आहेत, अशी तुम्ही लिस्ट काढून ठरवा. जसं जगणं असतं. मी आता 1 तारखेला 1 जानेवारीला काय केलं की 2026 गोष्टी मी लिहून काढल्या की या वर्षामध्ये या मी 26 गोष्टी करणार आहे. प्लॅनर लाईफ जगूया आपण. मी ठरवलं की मी या दिवसात मला आनंद देणाऱ्या काय काय गोष्टी आहेत, त्या आनंद देणाऱ्या गोष्टींपैकी मी हे एवढ्या गोष्टी करेल, हे असं करेल, हे तसं करेल. गेल्या वर्षी पण मी केलेलं होतं. त्यामध्ये मी लिहिलं होतं की या वर्षी मी माझं पुस्तक पब्लिश करणार, आणि ते केलं झालं. आणि ते पॉप्युलर न करावं का किंवा कोणी करावं हे मला माहित नव्हतं. 100 वर्ष जुनं पॉप्युलर प्रकाशन. माझा मित्र जसं सरांनी सांगितलं, अरविंद जाधव, मॅरेथॉन करायला आला होता मुंबईला, आणि म्हटलं आता तुझी स्क्रिप्ट झालेली, आपण जाऊया. आणि आम्ही टॉपची 10 वेगळी पूर्ण महाराष्ट्रातली प्रकाशनाची नावं काढली. त्यामध्ये मग पॉप्युलर मुंबईमध्ये सगळ्यात टॉपचं 100 वर्ष जुनं. आपण सगळीकडे जायचो. पहिल्यांदा सगळीकडे जेवढं नाव येईल तेवढं आपलं अजून हे करायचं म्हणला. चेतन भगतचं त्यानं मला उदाहरण दिलं. 21 लोकांनी काय केलं होतं, त्याला नकार दिला होता, आणि शेवटी तो भारतातला सगळ्यात टॉपचा लेखक झाला. त्याची सगळी पुस्तकं, फिल्म आली त्याच्यावर बऱ्याच. असं होईल. त्यानं पहिल्यांदा वाचलं होतं, चांगला आहे म्हणलं होतं. मी गेलो, 1 महिना 2 महिना 5 महिने 6 महिने घालवले, आणि त्यानंतर बोलवलं. साक मध्ये एक हँडचेल घालून कुठलीही ओळख दाखवलेली नाही, पोलीस आहे काय नाही. त्यांच्याकडे मी देऊन आलो की काय स्टोरी आहे त्यांना सांगितलेलं. आणि मग त्यांनी त्यांच्या दर्जाला जागृत राहून ते दर्जाशील होण्यासाठी त्यांनी काही थोड्याफार मला चेंजेस करायला लागल्या. त्यामध्ये दरेकसा नावाचा पहिला शब्द आहे. मग दरेकसा कुठं आहे मी लिहिलेलं नव्हतं. मग तुम्ही लिहावं ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. तुम्ही तिथं काय काय करत होता ते लिहावं. अशा प्रकारे थोडा बदल करायला लावला, आणि त्यांनी ते छापलं. आणि त्या प्रकाशक जे आहेत, आता रामदास भटकळ म्हणून 90 वर्षाच्या वरच्या आहेत, अस्मिता मोहिते मॅडम आहेत, त्या माझ्या ऑफिसला आल्या ज्यावेळी हे सगळं झालं. ते म्हणाल्या, प्रकाशन पूर्व सर जी तुम्ही सगळ्यांनी नोंदणी केली होती, तर 100 वर्षापूर्वीमध्ये फक्त 2 वेळाच असं झालेलं आहे की आमचं पुस्तक 5000च्या प्रतीमध्ये आम्ही छापलेलं आहे. त्यापैकी पहिलं हिंदू नावाचं पुस्तक जे भालचंद्र नेमाडे सरांचं, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार आहे. त्यानंतर खांद्यावरचे स्टार्स हे पुस्तक आम्ही छापलेलं आहे. नाहीतर आम्ही आमच्या ज्या प्रती आहेत किंवा सगळेच प्रकाशक आहेत, सरांना पण माहिती असतील, 100, 300, 500, 1000 एवढ्या आवृत्तीमध्ये काढतो, आणि हे आपण 5000 छापलेलं नाही, ते संपलेलं नाही. तर ही या पुस्तकाची गोष्ट. आणि मला एवढंच वाटतं, अंडरलाईन शेवटी मी हेच करेन,
काय भारी वाटतं एकदम. गजानन रानडे जाऊ द्या, पोलीस कोणी जाऊ द्या, पण आपली माती चमकते. माती चमकते जिथं जाईल तर अरे तरी म्हटलं वाटपाडीचं तुम्हाला, तरी म्हटलं तुमच्या तिथूनच तो गोल आलाय, जेन्स आले, लेखक आलेले आहे, ते उजळ होत आहे की ज्या मातीनं पहिलं 1952 ला राष्ट्रीय पुरस्काराच्या चित्रपटाला मिळाला पहिला राष्ट्रीय कमळ आपण म्हणतो, दुआ के 12 हात, इथंच लिहिलेलं आहे स्वतंत्र बोलण्याचं. तर ते पुस्तक इथलं गदिमांनी लिहिलेलं, की शांताराम त्यांनी त्याच्यावर फिल्म केली. 1938-39 ची ती गोष्ट आहे, कथा आहे. 2 आखे म्हणजे एक जेलर आणि 12 हात म्हणजे 6 कैदी, त्यांच्यावर लिहिलेली गोष्ट, आपलीच गोष्ट आहे. ती जगात गाजली की ते मालिक तेरे बंदे हम, कुठलं गाणं आहे, त्याच पिक्चर मधलं गाणं आहे. हे आपल्याला कळतं वाचनानं, आपण सगळे वाचत असतो. मी सर जितेंद्र सर आहेत आमचे कराटेचे शिक्षक, श्रीकांत आहे मित्र आहे, तो चांगला प्रयोगशील असा काय तो शिक्षक आहे. मला तो म्हणाला नवनीत आणि काय म्हणून लोणी आहे, त्याची त्यानं उपमा काढले असं म्हणला, त्याचं नाव श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण हा लोणी चोरतो. श्रीकृष्णानं मला त्या पुस्तकातलं ते लोणी काढून जे मला पाठवलेलं आहे ना, माझे डोळे पाणावले. एवढं सुंदर लिहिलेलं आहे, मलाही जमलं नसतं एवढा त्यानं भारी सार काढलेला आहे. ती लोकसत्ता आता छापत आहे. विजय आहे, विजयनं सांगितलं असेल, मला आठवतंय मी विद्यापीठात शिकल्यानंतर एक लेक्चर घ्यायला आलो होतो, तुम्ही पण विद्यापीठात या. MA फर्स्ट इयर झालं होतं, सेकंड आपण कसं ऍडमिशन घेतो हे माहितच नव्हतं मला, कसं ऍडमिशन घ्यावं त्याचं एक लेक्चर होतं. आणि मग विजयची ती चिंगारी पेटलेली होती आणि विजय तिथं आला. तोही एक पुस्तक लिहू शकतो. आणि तुम्ही जर बारकाईने माझं लेखकाचं मनोगत वाचलं असेल तर माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपल्या सगळ्यांचेच असे भरभरून प्रचंड प्रेरणा देणारे प्रत्येकाचे काय असतात तर स्टोरी असतात, जगा आपल्या आयुष्यामध्ये असतात. आणि आपल्या सगळ्यांना ती प्रेरणा मिळावी यांनी लिहिलेलं आहे, मी लिहू शकतो. लोखंडे सरांनी, लोखंडे सर गेले का, लोखंडे सरांनी शिक्षक म्हणून तुम्ही आहात, तुम्ही विद्यार्थ्यांना सोनं करत असाल शिकवण्यातून, लोकांना तुम्ही पण खूप छान माझ्या या पुस्तकावर बोलला. मी इथं बसून ऐकत होतो, आपण 4-5 जणांनी पुस्तकावर बोलत होतो, खूपच आनंद होत होता. मी दिनेश सरांचं, नामदास सरांचं विशेष आभार, प्राचार्य सरांचं मी मानतो की शॉर्ट नोटीसवर हा एक छोटेखानी प्रोग्राम तुम्ही अरेंज केला, की ज्यांना गरज आहे, जे भविष्यातले काय तर तारे आहेत, जे भविष्यामध्ये आपल्या खांद्यावर तारे चमकणारे आहेत, असे सगळे विद्यार्थी माझे मित्र जमलेले आहेत. ते या सगळ्या माझ्या या पुस्तकावर चाललेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांच्या सगळ्यांचं मी काय करतो तर मनापासून आभार मानतो. माझी एक इच्छा आहे कायम सर, म्हणजे मी पहिल्यापासूनच ज्यावेळी मला वेळ मिळतो मला वाटतं की आटपाडी कॉलेजला मी यावं, एक सगळ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून एखादं मी लेक्चर घ्यावं, एखादं किंवा दुसरं. माझ्या मुलांच्या ओळखी होतील, माझे नंबर त्यांच्यापर्यंत जातील, कुठल्याही कसल्याही अडचणी असतील तर त्या अडचणी त्यांनी माझ्यापर्यंत आमच्यापर्यंत मांडाव्या. आपण जगाचं, महाराष्ट्राचं अख्खं कुठूनही कॉल येतात, त्यांची आपण कामं करत असतो. तुमची मला कामं काय, तुमची म्हणजे मर्डर बिर्डर करायचं छोटी छोटी कामं असतात की कुठं वाटतं की अन्याय झालेला आहे किंवा काय, कुठं अडचणी असतात, राहायची ठिकाणे माहीत नसतात किंवा परीक्षा संदर्भात काय असतात, पुस्तकांच्या संदर्भात काय असतात, अशी काही कामं असतील तर ती मिळावी. सर म्हणजे आत्ताचा सांगतो, सगळ्यात 5 मिनिटं आहेत ना, एक 5 मिनिटांनी सर, आत्ताचा मला सगळ्यात बर्निंग विषय वाटतो पूर्ण महाराष्ट्रातला, की मी पोलीस म्हणून तो मला खूप भयानक पण वाटतो. तो असा आहे की मला खूप मोठा असा मर्डर होत आलेले आहेत, होत राहतात. ड्रग्स पण हा खतरनाकच क्राईम आहे, पण आत्ताचा मला चिंता देणारा क्राईम आहे तो जे आपल्या आजूबाजूच्या परिसरातून जवळचे आपले
जे मुलं आणि मुली जे प्युबर्टी मध्ये आहेत 18च्या आतमध्ये आहेत ते पळून जायला लागली याचं प्रमाण वाढले. त्याच्यावर मी सोल्युशन काढलेलं आहे, उत्तर आहे त्याच्यावर, खूप भारी उत्तर आहे. आणि ह्याचा सर आपण सगळ्यांनी मिळून प्रचार करावा. हे का होतं? मी आता पळून जाणार नाही, जाईल का रे? पण जे टीन एज मधली जी आहेत 15, 16, 17, 18 ह्यातली मुलं पळून जातात. का पळून जातात? तर मी तुम्हाला 2-3 मिनिटांमध्ये सांगतो. त्याचं कारण असं आहे की मी सर तुम्हाला जसं डोपामाइनच्या गोष्टी सांगितलेल्या त्यामध्ये आपण सगळेजण कुठलीही कृती करतो किंवा कुठलीही ऍक्शन घेतो त्या ऍक्शन साठी ना 5 गोष्टी कारणीभूत असतात. मी सगळ्या गोष्टी अजिबातच सांगणार नाही, एक गोष्ट सांगणार आहे फक्त. त्या कारणीभूत असणाऱ्या गोष्टींपैकी पहिली गोष्ट आहे आपली बॉडी, आपलं शरीर. मला भूक लागते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? ग्रेनिल नावाचं एक हार्मोन आहे, ते माझ्या पोटामध्ये सिक्रेशन होतं. ते काय करतं, मला एनर्जीची कमी आहे असं सेन्सेशन माझ्या स्पायनल कॉर्ड थ्रू थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, पिट्युटरी पर्यंत संवेदना घेऊन जातं. माझ्या चेतनेला विचार येतो, गजानन तुला जेवायचं. आणि मी काय करतो, माझी बुद्धी जर सत्संग असेल तर मी बुद्धीने विचार काय करतो, तुझ्या बरोबर कोण जेवणार आहे का, जेवण तेवढं आहे का, डायबिटिक आहे का, कुठून मागवायचं आहे का, वगैरे वगैरे करतो. आणि प्लेट घेऊन मी काय करतो, तर जेवतो आणि माझी ऍक्शन कम्प्लीट होती. म्हणजे ही ऍक्शन पूर्ण व्हायला कशाची गरज लागली माझी? विजय, कशामुळे ऍक्शन झाली? कशामुळे झाली? बॉडीमुळे. कशामुळे झाली? बॉडी कारणीभूत आहे. आपल्याला वॉशरूमला जायचंय, आपल्याला संवेदना येतात ना इथं, उगाच उठून जातो वॉशरूमला. म्हणजे बॉडी आपल्याला कर्म करायला होते. तशीच ज्यावेळी मुलं प्युबर्टी मध्ये येतात 12, 13, 14, 15, त्यांच्या मेंदूमधून म्हणजे पिट्युटरी ग्लँड मधून टेस्टोस्टेरोन नावाचं मुलांच्या मध्ये, इस्ट्रोजन नावाचं मुलीमध्ये हार्मोन सिक्रेशन होतं आणि ते रिप्रोडक्शन साठी तयार होतात. म्हणजे त्यांना काय तर मुलं जन्माला घालायसाठी निसर्ग तयार करत असतो. जर तयार नाही झाला तर सृष्टी पुढे जाईल का? जाणार नाही. म्हणून आपल्याकडे मुलींची वगैरे पूजा करतात. साऊथ मध्ये तर काय तर भरपूर मोठे प्रोग्राम पण घेतले जातात. तर ते होणं चांगलं आहे, ते पॉझिटिव्हच आहे. मग त्यावेळी मुलाला, ऐका गंभीर गोष्ट आहे, मुलाला पण काय वाटतं, फिमेल बॉडीकडे तिचं काय तर गरज असते आणि फिमेलला मेल बॉडीची गरज असते. आणि ते ऑटोमॅटिक काय होतं, त्या हार्मोनल सिक्रेशन मुळे आपलं काय जात असतं तर अट्रॅक्शन जातं. आणि मग आपण म्हणतो लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे वगैरे वगैरे. ते अजिबात तसं काही नसतं. फक्त आणि फक्त मेलला फिमेल बॉडी लागत असते, फिमेलला मेल बॉडी लागत असते. रोमिओ ज्युलियट नावाचं एक सरांनी शिकवलेलं आम्हाला काय होती, शोकांतिका होती, एक प्ले होता, ड्रामा होता. त्यामध्ये सर रोमिओचं वय 16 वर्ष आहे. किती आहे? ज्युलियटचं वय 13 वर्ष आहे. रोमिओ हा त्या ज्युलियटवर प्रेम करतच नव्हता. तिला रोझालिन नावाची एक मुलगी आवडत होती. म्हणजे तिला फिमेल बॉडीच पाहिजे होती, अट्रॅक्शनच होतं. पण त्या रोझालिनला नन बनायचं होतं म्हणून ती काय करत होती, ना म्हणत होती आणि ती फ्रस्ट्रेशन मध्ये होती. आणि मग तशी कहाणी खूप सुंदर पण आहे, शोकांतिक आहे, चांगली पण आहे, वाचण्यासारखी पण आहे, कधी तर वाचा. पण यामध्ये तो जो रोमिओ असतो, तो रोमिओचा एक मित्र पुढे येतो आणि तो मित्र म्हणतो, का तिच्या मागे लागलेला आहेस? आज वेरोना सिटी मध्ये अशा अशा प्रकारची पार्टी आहे, तिथे सगळ्यात सुंदर महिला येतात, मुली येतात. आवाज येतो ना? तर आपण तिथे जाऊया. तिचा तू काय करता, नाच सोड. म्हणजे काय, त्याला काय तर फक्त बॉडीच पाहिजे असते. लक्षात घ्या, आपण पण विचार करा, आपल्याला बॉडीच पाहिजे असते, बाकी काही नाही. कारण ते नॅचरल आहे. आणि म्हणून तो मित्र त्याला घेऊन जातो त्या पार्टीमध्ये. तिथं मग ती ज्युलियट वगैरे भेटते, ती पण फ्रस्ट्रेशन मध्ये असते, वगैरे 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 आहे. पुढचं बाल्कनी सीन फक्त सांगतो सरांच्या परवानगीनं. तर तो रोमिओ आहे, तो रोमिओ त्या रात्री, तो दुश्मनाचा मुलगा असतो, मास्क घालून आत गेलेला असतो. तो रोमिओ कंपाऊंड वरून उडी मारतो आणि एक चिठ्ठी वरती टाकतो. ती चिठ्ठी त्या ज्युलियटला लागते आणि ती तिला विचारते, व्हॉट्स युअर नेम? तो नाव सांगत नसतो कारण तो दुश्मनाचा मुलगा असतो. त्यावेळी त्या रोमिओने दिलेलं उत्तर होतं काय, व्हॉट्स इन अ नेम, इफ यू कॉल रोज बाय अनदर नेम इट विल स्मेल ऍज इट इज. म्हणजे काय, नावात काय, तुम्ही जर गुलाबाला दुसऱ्या कुठल्या तर नावाने ओळखलं तर तो तसाच सुगंध देईल.
तू कशाला नाव विचार असं ते. तर तो ड्रामा वेगळा करा, पण त्या ड्राम्यामध्ये अग्रेशन आहे, म्हणजे खूप सारी भांडणं आहे, 2 मर्डर आहे आणि 2 आत्महत्या आहे. तुम्हाला मला सांगायचं आहे या सगळ्यातून, तर फ्रस्ट्रेशन नावाचा एक प्रकार ज्याला सेक्शुअल फ्रस्ट्रेशन म्हणतात, ते प्युबर्टी मध्ये येतं, टीन एज मध्ये येतं आणि मुलं काय करतात मग ते फ्रस्ट्रेशन काढायला असे वेगळे काय करतात तर प्रकार करतात, पण त्यांचं आयुष्य काय होतं तिथं सगळं संपतं, बर्बाद होतं. त्याला कारणीभूत ती मुलं नसतात, आम्ही आहोत. त्यांना आम्ही सांगत नाही तुला आता असं असं होणार आहे, तुझ्या मनात असे विचार येणार आहेत, माझेही आले होते, तुझ्याही येणार आहे, तुला आता कसं सांभाळायला पाहिजे, त्यातनं बाहेर यायला मला काय करायला पाहिजे. तर टेस्टोस्टेरॉन आणि हे एस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन आहे ते 10-20% फक्त रिप्रोडक्शन साठी वापरलं जातं, बाकी 80% आहे हार्मोन विजय ते आरबीसी तयार करायला, रक्त वाढवायला, हाडं ठिसूळ करायला, क्रिएटिव्हिटी आपली वाढवायला, सांघिक भावना तयार करायला ते वापरलं जातं. आणि ते ज्यांचं वापरून घेतलं जातं ते 16 वर्षामध्ये काय करू शकतात तयार, शिवाजी महाराज तयार होऊ शकतो, 16 वर्षात काय तयार होऊ शकतो, सचिन तयार होऊ शकतो, 16 वर्षात आपली दिव्या देशमुख सारखी जग बुद्धिबळातली विजेती बनू शकतो, गुकेश सारखा 16-17 वर्षामध्ये जग विजेता गुकेश बनू शकतो, किंवा ह्याच वयामध्ये टॉप मध्ये जाण्याची पण काय तर ताकद आहे, ती आपल्याला डायव्हर्ट सगळ्याला करता आली पाहिजे. त्यांना सांगता आलं पाहिजे की आता तुला वाटेल की एखाद्या आपण असं आपण करावं, त्यातून मुलांना आपल्याला काय करता येईल तर डायव्हर्ट करता येतील आणि त्यांचं लाईफ आहे ते टॉपला घेऊन जाणं शक्य होईल. की जसं तुम्हाला बॉडी सांगितलं, बॉडी की आपल्याला ऍक्शन मध्ये आणतो, तसं आपल्याला आपले 5 इंद्रिय पण ऍक्शन मध्ये आणतात, आपल्याला अध्ययन ऍक्शन मध्ये आणतात. परिस्थितीजन्य घटना म्हणजे आता पुढे माझा ऍक्सिडेंट झाला तिथं किंवा इथं कोण बोहळी पडला तर लगेच मी पळत जाईल, म्हणजे आपण ऍक्शन मध्ये येईल, ते पण मला ऍक्शन मध्ये आणतात. आपण स्वतः ज्याला सो म्हणतो, ज्याला आपण सोल म्हणतो, रूह म्हणतो, आत्मा, तो जो ओरिजिनल असतो त्यामुळे पण आपण ऍक्शन मध्ये असतो. आणि वाचनाचा संदर्भ आहे म्हणून शेवटी सांगतो, अध्ययन आपल्याला ऍक्शन मध्ये आणत असते आणि अध्ययन हे आपल्याला कॉलेज मधून मिळतं, शाळेमधून मिळतं, गुरुकुलमध्ये पूर्वी मिळायचं, वाचनातून मिळतं, आपण जे बघतोय त्याच्यातून मिळतं, आपण जे फिल्म ऐकतो त्याच्यातून मिळतं. म्हणून अध्ययनामुळे मी जर ऍक्शन मध्ये येत असेल आणि माझ्या जर चांगले ऍक्शन होण्याचे असतील तर मी सतत काय करावं, अध्ययन करत राहावं, वाचन करत राहावं. जय हिंद, वंदे मातरम.